हॅलो हॅलो सामनावीर ज्याने 8 बॉलमध्ये 21 केल्या आणि बॉलिंग करत असताना फक्त 4 रनचं षटक फेकलं तो खेळाडू आहे मनीष. चलो आवाज द्या प्लीज. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो मनीष कडू ठरला सामनावीर. हॅलो चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. चला सोमनाथ शेठ म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण मनीषला प्रदान करावी. हॅलो चला उल्हानोड प्रीमियर लीगमध्ये आपण संघ मालकांचा सन्मान करणार आहोत आणि त्याच्यामध्ये निलेश 11 जावळे विनर्स संघाचे संघ मालक प्रमोद शेटकडू, महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील सुप्रसिद्ध साई देवा बैलाचे मालक, सध्याच्या घडीला त्यांचंही नाव गाजते संपूर्ण महाराष्ट्रभर. त्यांचं उल्हानोड प्रीमियर लीगमध्ये मोमेंटो देऊन सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. सगळ्यांचं सहकार्य लाभतं आणि म्हणूनच 14-15 गावं खरं तर एकत्रित येऊन या स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं पारितोषिक आपण पाहिलं तर 80,000 रुपये, परंतु चांदीची ट्रॉफी आणि त्याची किंमत जवळजवळ 60,000 ते 70,000 रुपये आहे. त्याचबरोबरीनं पहिला फायनल जिंकणाऱ्या संघाला 12 सायकल्स म्हणजे ऑलमोस्ट ते 50,000 ते 60,000 रुपये. म्हणजे इकडे पहिला नंबरचा संघ चॅम्पियन संघ 2 लाखापेक्षा जास्त पारितोषिक मिळवतोय. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. सिद्धेश कोळी पहिलं षटक घेऊन मनोज भगतसाठी पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. हॅलो 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 आपण सन्मान घेत आहोत आदरणीय माजी सरपंच विजयजी म्हात्रे साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल. प्रमोद दादा कडू खुश आहेत. सुपर 4ला संघ गेला आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही माजी सरपंच
विजय म्हात्रे यांचं स्वागत केलं फलंदाजाने मनोज भगतने षटकार लगावत पहिल्या बॉलवरती. आणि पुढचा सन्मान असेल आदरणीय प्रितेश दादा यांचा सन्मान केला जाईल. तर सन्मान होतोय विजय म्हात्रे साहेबांचा, माजी सरपंच, दमदार असे नेतृत्व, व्यक्तिमत्व. आणि प्रितेश दादा यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. प्रतीश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होईल. खतर उल्वे संघाचे हार्ट हिटर प्रतीश पाटील यांचा सन्मान उल्वानोड प्रीमियर लीग 2025 स्पर्धेमध्ये होतोय. आणि त्यानंतर रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाचे खरंतर एक दमदार खेळाडू आणि स्वतः आयोजक तुषार कोळी यांना आम्ही सन्मानित करत आहोत. तुषार कोळी आपण आपला सन्मान केला जाईल. धन्यवाद. आणि आदरणीय मिलिंद दादा यांचा आम्ही सन्मान करतोय. आदरणीय मिलिंद दादा यांनाही विनंती असेल आपण सन्मान स्वीकारावा. जाऊया आपण मॅचकडे पुन्हा एकदा. धन्यवाद. विकेटचं पतन झालंय, पहिला धक्का लागलाय विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाला. मनोज भगत एक षटकार मारल्यानंतर इकडे मात्र बाद झाले. सिद्धेश कोळीला मात्र ही सफलता प्राप्त झाले. पहा हा सेलिब्रेशन. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे अर्थातच मनोजजी भगत, शैलेशजी भगत ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, या संघाच्या नावावर सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम आहे. हॅलो हायएस्ट स्कोर आणि लोवेस्ट स्कोर सुद्धा आज. त्यानंतर आदरणीय धीरज दादा यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. खरं तर आता शेवटचा दिवस स्पर्धेचा आहे, त्यामुळे सन्मान करणं देखील फार महत्त्वाचं राहील. तर धीरज दादांचा सन्मान इथे होतोय. धन्यवाद. तो विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाचा संपूर्ण उल्मान रोड प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये धावसंख्येचा विक्रम आहे. 100 धावा काढणारा संघ. आणि सकाळी हाच संघ लोवेस्ट टोटल सुद्धा नोंदवली, 9 धावा 5 ओव्हर्समध्ये. त्यामुळे एकाच संघाच्या बाबतीमध्ये असंही काही घडतं. त्यामुळं विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे खरं तर पहिल्यांदाच उल्मान रोड प्रीमियर लीगमध्ये खेळतोय. 5 पर्व हा संघ नव्हता. 6व्या पर्वामध्ये या संघाला स्थान देण्यात आले. परंतु जास्त चर्चा आहे शैलेश भगत यांच्या संघाची. सिद्धेश कोळी षटकारानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालंय. ओ इकडे मात्र पूलसाठी गेला, फटका फसलाय, टॉपेज लागली होती आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी. आणखीन एक फलंदाज मात्र माघारी परतेल. महत्वाच्या सामन्यामध्ये मनोज भगत आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र अहिलेश म्हात्रे 0 या धावसंख्येवर तंबूमध्ये. चांगलं षटक राहिलं गव्हाण योद्धाच कडून सिद्धेश कोळीचं. सिद्धेश कोळीनं या ओव्हरमध्ये फक्त एकच षटकार खाल्ला आणि या बाकी सगळे चेंडू निर्धाव आणि 2 विकेट सुद्धा. सिद्धेश कोळी गव्हाण योद्धाला लीड करतोय. 1 वर्षामध्ये आपण पाहिलं तर शिवाजीनगर प्रतिष्ठान या संघामध्ये सुद्धा त्यानं अमरजी कडू यांच्या संघामध्ये ॲज अ कॅप्टन त्यांनी भूमिका निभावली होती. महत्त्वाचा खेळाडू आहे, की प्लेयर या संघाचा. दुसऱ्या षटकाकडे तरगडचे राकेश मोहिते येतात. ओ स्विच केला, यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉलला पाठवलाय तो सरळ बॅकवर्ड पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 6 धावांकरता येतोय. षटकार
बेलपाडा रॉयल संघाचे संघमालक हर्षल मात्रे, निशू मात्रे यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. खरं तर सगळ्या संघमालकांचा आपण सन्मान करतोय. अपील पाहायला मिळाले, अपील नाकारल्या गेले. इकडे मात्र राकेश मोहिते षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. आतापर्यंत विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपूरच्या संघासाठी ज्या धावा आल्यात त्या फक्त षटकाराच्या सहाय्याने आल्यात. गोलंदाज राकेश मोहिते. इकडे पाहूया, चेंडू थोडासा खाली राहिला होता. इकडे जोरदार अपील पाहायला मिळते. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. कदाचित ज्या पद्धतीनं गव्हाण योद्धाच्या सगळ्या खेळाडूंचे हावभाव आहेत, व्हेरी कॉन्फिडंट अपील पाहायला मिळते. आणि त्याचमुळे इकडे मात्र 2 पंच एकमेकांशी येऊन थोडीशी चर्चा केली आणि इकडे आउटचा डिसिजन आलाय. बाद ठरवण्यात आले आणि सगळ्यात मोठी विकेट मात्र विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपूरचे संघ. यावेळी शुभम कोळी की प्लेयर आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्याच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आल्या त्या संघासाठी. आमच्या नटराज क्रिकेट क्लबचे सगळे सदस्य पदाधिकारी, संतोषजी भोईर, त्याचप्रमाणे सुनीलजी मात्रे, हेमंतजी मात्रे, मिथुनजी घरत, नियाज काजी, इनूस मचाडो, सगळ्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विकेट डाऊन. राकेश मोहितेला मात्र मिळाले ही दर्जेदार सफलता, कारण अतिशय महत्त्वाचा खेळाडू होता शुभम कोळी, ज्याच्या बॅटमधून मात्र सर्वाधिक धावा निघत होत्या या स्पर्धेमध्ये. आत्तापर्यंत विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपूर संघासाठी जो प्रवास झालाय सुपर 8 पर्यंतचा, आणि त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य केलं होतं ते शुभम कोळीनं, परंतु तो बाद झालाय. 12 धाबांवर आहे संघ. हो, बॅकफुटला जाऊन पूल केला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं. पुढे येऊन अगदी पूर्णपणे शरीरानं हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. 1 धाव येते, पहिली सिंगल असेल या इनिंग मधली. आतापर्यंत 13 धावा धाव फलकावर. सुपर 8 ची ही मॅच इथून जिंकणारा संघ मात्र सुपर 4 सेमीफायनल गाठेल. या अगोदर आपण पाहिलं निलेश 11 जावळे विनर्स या संघानं UNPL 6व्या पर्वाची सेमीफायनल गाठले. आउटसाइड ऑफ स्टंप वेगवान चेंडू राकेश मोहितेचा निघून गेलाय विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. दोन्ही गोलंदाजांनी टिचून मारा केलाय. गव्हाण योद्धाच सिद्धेश कोळी, राकेश मोहिते सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल टाकून हे षटक मात्र कंप्लीट करेल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद झाले होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत शुभम कोळीची विकेट मिळाली. आणखीन एक चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप लाईन डिलिव्हरी, टप्पा पडण्यात काही सातमध्ये येणारा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता थोडासा मागे पडलाय विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपूर संघाची. धावसंख्या झाली ती 3 गडी बाद, 13 धावा. शुभम कोळी खरं तर या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं होतं. दुसऱ्याही मॅचमध्ये आपण पाहिलं तर 29 धावा त्यानं केल्या होत्या. पहिल्या 2 मॅचमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 80 धावा या एकट्या खेळाडूच्या नावावर होत्या. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर पुढचे सामने मात्र त्याच्यामध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या. परंतु या मॅचमध्ये निदान त्याचं खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं होतं, कारण धावा हव्यात आणि त्यासाठी लढावं लागेल. राहुल कोळीमध्ये ती क्षमता आहे. कालचा सामना आपण पाहिला असेल, ज्याच्या फटकेबाजीनं मात्र जिंकून दिला होता, आणि तोच राहुल कोळी. विजयी इनिंग मात्र साकारली होती. सामना फसला होता, कठीण झालेला सामना. शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः त्यानं 7 बॉलमध्ये 27-28 धावांची खेळी साकारली आणि आपल्या संघाला मात्र एक चित्तथरारक विजय त्यानं प्राप्त करून दिला होता. 8 बॉलमध्ये 26 धावांची ती खेळी कोणीच विसरू शकणार नाहीये, कारण अतिशय अवघड असं लक्ष्य होतं
आणि त्यावेळेस मात्र गणेशपुरीच्या या खेळाडूनं मन जिंकली होती. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, वारंवार हेच प्रयत्न केले गेलेत. सुरुवातीपासून आपण पाहिले प्रमुख फलंदाजांकडून सुद्धा आतापर्यंत या इनिंगमध्ये फक्त एकच सिंगल आले आणि 2 षटकार आलेत. 13 धावा अशा पद्धतीने आल्यात. बाकी सगळे डॉट बॉल गेलेत. इकडे चुकलंय. हो, यावेळेस मात्र पुल केलाय, ऑन साइडला जास्त उंच गेलाय आणि जेल टिपला जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला. आणखीन एक फलंदाज विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाचा माघारी परतेल. थोडंसं तोंड कडू झालं असेल. श्रेयश कडू मैदानाच्या बाहेर. प्रितेश कोळीला मात्र ही सफलता मिळाली. उल्वा नोड प्रीमियर लीग 6वं पर्व न्हाव्याच्या मैदानावर साजरं होत असताना, परंतु न्हावा मैदानावर पहिल्यांदा 2ही एंडनं खरं तर क्रिकेट पाहायला मिळालंय. ही अचिव्हमेंट आहे आमच्या UNPL कमिटीची. आजपर्यंत एकाच एंडनं सामने या मैदानामध्ये होत होते. या अगोदर बऱ्याचशा नाईट स्पर्धा सुद्धा पाहिल्या असतील तुम्ही न्हाव्याच्या मैदानावर, परंतु UNPL मध्येच हे पहिल्यांदा घडलं. इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या सिटीज आता फलंदाज बाद झालाय. नाहक इकडे मात्र गडी गमावलाय. जल्लोष पाहायला मिळतोय गबाण योद्धाचा, कारण बाद होतोय राहुल कोळी आणि सगळ्यात विस्फोटक फलंदाज या टीमचा यावेळेस मात्र माघारी फिरेल. निराश मानेनं इकडे मात्र परतत असताना 5वा धक्का लागलाय. निम्मा संघ गारद, विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघ 13/5. सुपर फिल्डिंग, हॅट्स ऑफ आहेत. गणेशपुरीच्या राहुल कोळीला मात्र गणेशपुरीच्याच फलंदाजांना बाद केलंय. विनेश ढोलकर त्या ठिकाणी होता. काय चपळता पाहायला मिळाली, तत्परता पाहायला मिळाली. थेट यष्टांवरचा हा थ्रो. तर कार्तिकी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सुभाष शेठ पाटील साहेब बंबावीपाडा, एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून गव्हाण योद्धासाठी शुभेच्छा आल्यात. हार्दिक स्वागत आहे सुभाष शेठ पाटील साहेब आपलं. इकडे मात्र थोडंसं मिसफील्ड प्रयत्न जरूर झाले, परंतु चेंडू सरळ निघालाय. धाबांची गरज होती विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे टीमसाठी आणि हा चौकार येतोय बऱ्याच अवधीनंतर. प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, रोहन कोळीच्या पॅटमधून लढावं लागेल आता मात्र या मॅच मध्ये. थोडंसं रिस्पेक्टेड टोटल पर्यंत पोहोचण्यापर्यंत प्रयत्न करावे लागतील. स्कोर कार्डवर 18 धाबा, 4 ओव्हरची मॅच आहे. निदान 35-40, परंतु सध्याच्या घडीला ती शक्यता थोडीशी कमी वाटते, परंतु तरी सुद्धा प्रयत्नरत राहावं लागेल. कधी कधी एखादं मोठं षटक येऊन जातं. ओ डाऊन दी ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहे, जेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. आणखीन एक सफलता मात्र प्राप्त होईल गव्हाण योद्धाज या टीमला. रोहन कोळी यावेळेस मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. चला नेक्स्ट मॅच असेल दोनही खारकोपरच्या फ्रँचायझीज
आमने सामने येतील जय साई शक्ती खारकोपर आणि खारकोपर किंग्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क करा. एका बाजूला किशोर शेठ पाटील, दुसऱ्या बाजूला सुधीर शेठ ठाकूर. सुधीर शेठ ठाकूर यांचा एक विक्रमच आहे. प्रत्येक पर्वामध्ये खारकोपर किंग्स तुम्हाला सुपर 8 पर्यंत जाताना दिसेल. बरं प्राइज कोणतेही असेल परंतु सुपर 8 पर्यंतचा प्रवास. काल असं वाटलं होतं सगळ्यांना खारकोपर किंग्स संघ पहिले 2 सामने गमावले होते आणि खास करून सुधीर शेठ यांची उपस्थिती नव्हती, परंतु शेवटच्या मॅच मध्ये प्रतीक पाटीलनं जी बेधडक बॅटिंग केली आणि त्यानंतर मात्र सुपर ओव्हरचा खेळ, सगळ्याच गोष्टी सुकर झाला त्यांचा प्रवास आणि प्रत्येक पर्वामध्ये हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होत असताना समोर किशोर पाटील यांचा जय साई शक्ती खारकोपर, त्यामुळे एक खारकोपर संघ मात्र सुपर 4 मध्ये जाईल. ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हर्सचा फिल्डर येतोय, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावर. रोहित चिर्लेकरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर आणि पियुष पारंगे वहाळगावचा खेळाडू. पियुष थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. एखादा मोठा स्ट्रोक 27-28 पर्यंत तरी धावसंख्या ऍटलिस्ट लोटावी लागेल. थोडंसं बळ मिळू शकतं गोलंदाजांना. रोहित चिर्लेकर थोडासा अंदाज घेतला नाही, चेंडू धीम्या गतीनं आला आणि इकडे मात्र विकेट किपरचा वेध घेणारा ठरला. पाहू शकता हा चेंडू हळुवारपणे आला, बॅट अगोदर फिरली गेली. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमाल केले गव्हाण योद्धाजनं, सुपर परफॉर्मन्स. चेंज ऑफ पेस होता हा सुद्धा चेंडू आपण पाहिला. रोहित चिर्लेकरकडे हे व्हेरिएशन्स नेहमीच पाहायला मिळतं. बऱ्याच वेळेला आपण पाहतो ग्रामीण संघामधून सुद्धा खेळताना एक षटक मात्र त्याचं नेहमीच किफायतशीर राहतं, फायद्याचं ठरतं आणि इकडे सुद्धा तोच परफॉर्मन्स. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव दिली या गोलंदाजानं. कट करण्याचा प्रयत्न, इकडे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावर. हा पहिला व्हाईट बॉल आहे या इनिंग मधला. आतापर्यंत एकही व्हाईट बॉल केला नव्हता गव्हाण योद्धाच्या गोलंदाजांनी. ओ शॉट ऑफ लेंथ होता, पूल केलाय, उंच जास्त गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी आशिष, कोणती चुकी नाहीये. फलंदाज होईल बाद. पियुष पारंगे भोपळाही फोडू दिला नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आशिष कडूकडे जेवढे झेल आलेत ना तेवढे झेल टिपलेत. 7वा झेल होता त्याचा या स्पर्धेमधला. सुपर फिल्डिंग. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला बीट केले. लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी आहे. डीप मध्ये सिंगलचं रूपांतर डबलसाठी पाहूया नाही. 2 धाबा पूर्ण होतात. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होईल. इकडे पहिलं सत्र संपलंय आणि गव्हाण योद्धाच खुश असेल. 22 धाबा धावफलकावर 23 धाबांचं माफक असं आव्हान मात्र या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 23 रन्स टू विन. चला खारकोपर दोन्ही संघ आपण या. जय साई शक्ती खारकोपर आणि खारकोपर किंग्स. टॉस केला जाईल. चला संदेश गोंधळी आणि प्रतीक. चला कॅप्टन या लवकर आपण. हळूहळू येतात. तेजस मात्रे सांगतात लवकर या. तेजस मात्रे यांची फ्रँचायझी या स्पर्धेमधून बाहेर गेले. चला प्रतीक धावत आपण. संदेश आणि त्यानंतर चौथा जो सामना असेल श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स.
भानुदास म्हात्रे आणि महेश पोट शेलगर, अनिकेत कोळी, आपण सुद्धा रेडी राहा. आपापले स्क्वॉड आपापले खेळाडू आहेत की नाही, कारण नंतर वेळ नको. चला प्रतीक अगदी हळुवारपणे चालत येतो. चला टॉस केला जाईल. ज्या टीमला माहिती आहे पुढची मॅच तुमची आहे तर टॉसला इनिंगला सांगायला गरज नको लागायला. दोन्ही कॅप्टन टॉस विनसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि टॉस झाल्यावरती दोन्ही टीम ज्यांची पुढची मॅच आहे ते स्टेजवर बसले तरी चालतील. कोणी नंतर मॅच झाल्यावर तालपणा करत बसू नका. हॅलो, राज युवा प्रतिष्ठान नावेकाडी संघाचे संघ मालक संजय शेठ ठाकूर, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रत्येक संघ मालकांचा सन्मान या स्पर्धेमध्ये प्रत्येक पर्वामध्ये खरं तर एक सुंदर अशी ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला जातोय. सगळे संघ मालक, कारण त्यांच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होते. सगळ्या संघ मालकांचं सहकार्य मात्र या स्पर्धेला लाभतं आणि त्याचमुळे खेळीमेळीचं वातावरण नेहमीच आपल्याला UNPL मध्ये पाहायला मिळतं आणि त्याबद्दल नक्कीच त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया. बेलपाडा रॉयल्स संघाचे ओनर शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाचे संघ मालक अमरजी कडू यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. यस, मुकाबले की शुरुआत होती है 23 का लक्ष्य. बीच मैदान के पहले गेंद पर प्रहारी बल्लेबाजी गेंद जा रही है बैकवर्ड्स करने के नजर में अंपायर के बिल्कुल बगल से निकलती हुई और यहाँ से मिलेंगे 2 रन का इजाफा. उल्वा नोट प्रीमियर लीग में सभी का हम स्वागत करना चाहेंगे. बहुत ही शानदार माहौल के साथ आज प्रतियोगिता आगे बढ़ती हुई और आज प्रतियोगिता का आपके जानकारी बताना चाहेंगे. आज मेगा फाइनल का डे है. बाबू इको कमी करना, इको कमी कर. हेलो चेक, इको कमी कर, बेस कमी कर. हेलो चेक. सर, बेलपाडा रॉयल संघाचे संघमालक आपणास विनंती आहे, आपण अमोल सेलम सेकंड पर. एक और बढ़िया शॉट लगाने की तमन्ना थी. हवा में गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद. ऊंचाई ज्यादा लंबाई कम, आसान सा कैच. पहले विकेट का नुकसान पर अमोल सेलम के पारी का खात्मा. यस दीपक सर. अमोल सेलम ने पहले गेंद के ऊपर 2 रन बनाए थे. दूसरे गेंद के ऊपर बड़े शॉट की तमन्ना रखी थी. इस बार उनके पारी का अंत हुआ. आप देख पा रहे उल्वा नोट प्रीमियर लीग
25 का शानदार सफर संस्करण छठे संस्करण में हम आपसे डे फॉर्मेट में हम आपसे रूबरू कर रहे हैं। पिछले साल प्रतियोगिता का आगाज हुआ तो नाइट फॉर्मेट में था, लेकिन अगले साल फिर एक बार 7वां अध्याय लेकर आपके सामने आएंगे हम। नाही बाबू सेटिंग नाही माईकची बघ जरा, तो खरखर करतोय। हॅलो चेक, तुम आवाज कमी कर ना, झूमचा आवाज कमी कर। 2 मिनटं दादा, 2 मिनटं करते। तो इस मैदान को भी, जो मैदान हम देख पा रहे साफ सुथरा, जिसको बनाने में हमारे संतोष जी भोईर, सुनील जी मात्रे, हेमंत जी मात्रे, मिथुन जी घरत, नीरज काजी, इनका भी योगदान। यस दीपक सर, एक महत्वाची सूचना आहे, आपले खेळाडू बामणडोंगरीचा खेळाडू शुभम पाटील चिकू याचा आयफोन 13 हरवलाय। जर कृपया करून कुठल्या प्रेक्षकाला सापडला असेल तर प्लीज घेऊन या आमच्यापर्यंत, ही विनंती असेल। रोहन कोहली गेंदबाजी में आते हुए गेंद को टकिया पर हुआ शॉट, बहुत ही बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग थी और गेंद सीमा पार, पहला चौका। क्या ताकत थी, क्या नजाकत थी स्क्वायर कट में। यहाँ पर बहुत ही बढ़िया शॉट था। पहले गेंद पर 2 रन आए, दूसरे गेंद पर अमल सलेम के पारी कांतो, तीसरे गेंद पर ये चौका आता हुआ गेंद को छोड़ दिया। यहाँ पर विकेट कीपर के लिए देखना, यहाँ पर अंपायर को शक की निगाह से देखा था, लेकिन अंपायर ने कहा कि ये गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आती हुई इन स्विंग होती हुई, नतीजा आपके सामने। यहाँ पर डॉर्किंग की समाप्ति। पहले गेंद पर दुक्का, दूसरे गेंद पर अमल सलेम के पारी का अंतर, 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। आपकी बार बहुत ही बढ़िया कवर ड्राइव दिखाते हुए गेंद निकलती डीप कवर के रीजन से P1 का शानदार इस्तेमाल, एक और करारा जवाब, 4 रन डीजे। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी और बहुत ही अच्छा संगीत हम सुन पा रहे हैं। विघ्नेश डोलकर यहाँ पर आते हुए बल्ले का पेस खोलना शुरू किया, उन्होंने मुंह खोल दिया बल्ले का, और ऑफसाइड में काफी स्ट्रॉन्ग जोन। ये अंतिम गेंद थी, गेंद को स्वीप किया, लेकिन फील्डर का मुजाहरा शानदार रहा। वहां पर शॉट फानले के रीजन में दूसरे की तमन्ना थी और उसको भी पूरा किया। गेंद जा रहे बाउंड्री लाइन की तरफ और गेंद ने बाउंड्री लाइन को आखिरकार छू लिया। अंपायर का इशारा, 4 रन का होता हुआ। 23 का लक्ष्य है। सुपर 8 का मुकाबला हम देख पा रहे हैं। आज के प्रतियोगिता का दूसरा मुकाबला, टॉस जीता गहवान योद्धा टीम ने बल्लेबाज के लिए मौका दिया विघ्नेश स्पोर्ट्स कोमरबुर्जे टीम को, और कोमरबुर्जे टीम का स्कोर है मैच 22 रन और 23 का पीछा कर। सुपर 8 के दूसरे मुकाबले में गहवान योद्धा काफी रफ्तार से आगे निकल चुकी है। पहले ओवर में 1 विकेट, 3 चौके, 1 दुक्का पर, और टीम का स्कोर बनता हुआ 14 रन, यानी मुकाबले को खुला किया। जिस तरह से आसमान खुला है, आसमान में परिंदे यहाँ पर बिल्कुल बहुत ही शानदार दृश्य, लुभावना दृश्य हम देख पा रहे हैं, लेकिन यहाँ पर मुकाबले को खुला किया। बहुत ही बड़ी प्रतियोगिता, उल्वा नॉर्थ प्रीमियर लीग का शानदार सफर हम देख पा रहे हैं। आज प्रतियोगिता का अंतिम दिन, चांदी की चमचमाती ट्रॉफी की वजह से प्रतियोगिता अक्सर चर्चा का विषय बनती है, और ये चर्चा का विषय आज यहाँ पर चर्चा को पूर्ण विराम दिया जाएगा। हमारे अमर पाटिल, अमर कडू, हमारे सचिन शेठ, सभी नाइक, सभी का हम शुक्रिया अदा करना चाहेंगे, जिनके माध्यम से पिछले 5 साल के संस्करण में उल्वा नॉर्थ प्रीमियर लीग सफलता की यहाँ पर कहानी को बयान करते हुए, और इस साल भी काफी शान और शौकत के साथ प्रतियोगिता फिर एक बार सफलता की ऊंचा पर लाकर खड़ा कर दिया है। और का समापन, टीम का स्कोर 14, 1 विकेट के आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर आते हुए, जैसे ही बल्लेबाज मैदान पर आए तहलका मचा दिया। अब सेकंड पर बल्लेबाज है सिद्धेश कोहली, कैप्टन ऑफ द टीम, मैदान पर आते हुए 14 रन, 1 विकेट नुकसान के ऊपर। हालांकि अमल सर में इतनी अच्छी बल्लेबाजी नहीं कर पाए, लेकिन बात करेंगे विघ्नेश की, क्या कमाल के स्ट्रोक लगाए उन्होंने, मैदान के चारों तरफ 3 चौके लगाए। शॉर्ट प्लेन गेंद थी, इस गेंद को बहुत ही ताकत के साथ फोर्स किया और गेंद निकलती हुई सीधा 4 रन। 1 मिनट डीजे रुकाना चाहेंगे। जय साई शक्ति खारकोपर टीम और खारकोपर किंग्स, 2 टीम के टीम से कप्तान से गुजारिश है कि अगले मुकाबले के लिए आपको तैयार रहना है। यस, खारकोपर किंग्स ऑन द टॉस, फैसला आपका सुनाना है हमें और इस पर अमल करना है तुरंत। यस, आज हमारे साथ तेजस से कोई बात नहीं, बहुत ही बड़ी मैनेजमेंट है उनकी भी। किंजल ट्रॉफी में 11 दिन का सफर कौन भूल सकता है। 87 टीमों का पूल खिलाया उन्होंने इस साल,
और अंपायर की उंगली आसमान को दिखाते, एक और विकेट का पतन होता हो। टीम का स्कोर 18, जीत के लिए कुछ नहीं बचा मुकाबले में। 23 का लक्ष्य अब समीकरण बनेगा, महज 5 रन की आवश्यकता होगी इस मुकाबले को जीत के लिए, यानी इस सफर काफी आसान सा बना दिया। तारीफ करूंगा बल्लेबाज विघ्नेश की, जिन्होंने ताबड़तोड़ बल्लेबाज की 4 गेंदों का इस्तेमाल करके 12 रन बनाए। विनेश, माफ कीजिए, विनेश डोलकर ने, और बल्लेबाज है धनेश भोईर अब स्ट्राइक एंड पर। बराबर है, 18 पर 2। आसान सा मुकाबला, पहला मुकाबला भी आसान सा हुआ। नीलेश इलेवन जावले टीम विनर्स, ये टीम सेमीफाइनल में पहुंच चुके हैं, और दूसरी टीम यहां से लगभग गंवार योद्धा जीत की कगार पर लाकर खड़ी कर दिए इस टीम को बल्लेबाजों ने। कोशिश अच्छी गेंदबाज की, कोशिश करते हुए शुभम कोहली अच्छे गेंदबाज है हालांकि, लेकिन टारगेट कम है मैदान पर, और इस टारगेट को डिफेंस करना कठिनाई महसूस हो रही है। फुल टॉस, यहां पर बल्ले का मुंह खोला, लॉन्ग ऑन पर बैकअप है, 1 रन जरूर मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। इक्का दुक्का से मुकाबले को जीता जा सकता है। जी हाँ, ये ओवर थ्रो ध्यान था बल्लेबाज का, लेकिन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जो थे उनका ध्यान नहीं था। 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर। टीम का स्कोर 19 पर 2 विकेट। कल मजा आया था प्रतियोगिता में, क्या मुकाबले हुए थे। आज के सुपर ओवर के भी मुकाबले शानदार रहे, लेकिन पहला सुपर 8 का मुकाबला एक तरफा, और ये मुकाबला भी एक तरफा नजर आ रहा है। इस बार स्विच हिट, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है पॉइंट के ऊपर, बिल्कुल शॉट पॉइंट में तैनात किया गया पर, और डॉट गेंद की समाप्ति। ये शॉट आप तभी खेल सकते हैं जब आपके ऊपर दबाव नहीं है, दबाव बिल्कुल नहीं है, इसलिए एंजॉय किया जा रहा है बल्लेबाजों को, क्योंकि समय काफी है उनके पास, और यहाँ पर मंजिल उनकी काफी नजदीक है, और इसीलिए यहाँ पर खेल खेला जा रहा है। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी गेंदबाज की ओर से। इस बार बढ़िया शॉट, क्या ये मुकाबला फिनिश या नहीं है। यहां पर मिस टाइमिंग स्ट्रोक, एक और विकेट का पतन। अब जीत के लिए समीकरण बनेगा, 19 रन बने, 2 रखते हैं, क्रिकेट में लगाव रखते हैं, और क्या एटमॉस्फेयर यहाँ पर बना दिया हमारे डीजे मास्टर ने। शानदार धून, लाजवाब प्रतियोगिता। खींच लिया गेंद को, स्वीप किया, खिलाड़ी वहां पर मौजूद, मिड विकेट के बाद हुए, जब तक गेंद को फील करे, समय मिला बल्लेबाज को दूसरे रन पूरा करने का। फील्डिंग अच्छी थी, थ्रो यहाँ पर दोनों तरफ गेंद को फेंका गया पर, लेकिन बल्लेबाज महफूज। यहाँ पर अंपायर का कोई इशारा नहीं है, यानी कि बल्लेबाज महफूज है, और टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ 21-3 विकेटों के नुकसान के बाद जीत के लिए 2 रन की आवश्यकता 12 गेंदों में। 2 गेंदे 12 होते तो मजा आता, लेकिन 12 गेंदे 2 है, आसान सा मुकाबला। अगला मुकाबला खेला जाएगा जय साई शक्ति खारकोपर बनाम खारकोपर किंग्स। दोनों टीम्स की गुजारिश है आपको तैयार रहना है, इसके बाद मुकाबले का आगाज करेंगे। हमारे दोस्त अजीत दोस्त हमारे उलवा के प्रतीश पाटिल, इनका आगमन हो चुका है। स्वागत है प्रतीश आपका, जिसे रोशन ने चॉकलेट बॉय कहा था, लेकिन उनकी पर्सनालिटी काफी अच्छी है। स्वागत है आपका भी। जीत के लिए 12 गेंदे और 2 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला आसान नहीं होना चाहिए, मजा आना चाहिए मुकाबले में। दर्शकों की निगाह मैदान पर होनी चाहिए, टिकी होनी चाहिए, लेकिन फिलहाल तो एक तरफा मुकाबला। पहले गेंद पर प्रहारी बल्लेबाजी, एक और विकेट का नुकसान। यदि 23 रन, यस सर 12 चेंडू 2 धावा, आरपीएल ची मॅच, पंकज जाधव होता त्या मॅच मध्ये, विसरू नका ती मॅच, होऊ शकते अजूनही पॉझिटिव्ह क्रिकेट। क्या बात है, जगह हमारे बादाम खाते, याददाश्त काफी अच्छी है आपकी। क्या बात है तेजस, बहुत बहुत जगह स्वागत है आपका, क्योंकि जो याद आपने दिलाई काफी बड़ी याद दिलाई। रायगढ़ पीपीएल का माहौल, और वो 2 गेंद में 12 रन, क्या माहौल था। अब जीत के लिए 2 रन की आवश्यकता, लेकिन मैं कहूंगा ये टीम भी जीत है। 4 विकेटें गिरी है, 23 रन बनाने लिखी है। यदि आपकी 4 विकेटें गिरती है और तीसरा ओवर आप प्राप्त कर लेते हैं, तो भी विपक्षी टीम की जीत है मैं कहूंगा, क्योंकि ये भी काफी अच्छी गेंदबाजी की मिसाल बन गई है बीच मैदान पर। विघ्नेश स्पोर्ट्स कोमड़ भूजे और गवान योद्धा के बीच में चलता मुकाबला। हालांकि पिछले साल की तरगढ़ टीम जिन्होंने चैंपियन थी, वो टीम निकल चुकी है प्रतियोगिता से। आरआर ओबी टीम थी, वहाल ओबी यहां से इस प्रतियोगिता से बाहर हो चुके। स्टेयर किया गेंद को, ऐसे लग रहा है कि हम टेस्ट क्रिकेट खेल रहे हैं मैदान के ऊपर। हालांकि जो टेस्ट हुई भारत और ऑस्ट्रेलिया के बीच में, उसका रिजल्ट तो इतना अच्छा नहीं था हमारे लिए, लेकिन इसका रिजल्ट काफी अच्छा है। यहाँ पर टेस्ट क्रिकेट मैदान पर चलता हुआ
गाबा टेस्ट हुई, टेस्ट ऑलवेज बेस्ट कहा जाता है। 2 रन की आवश्यकता। ओ माय गॉड, अच्छी गेंदबाजी, यहां से भी मुकाबले को टर्न किया जा सकता है, लेकिन आप कंपल्सरी चेसिंग है तो 2 रन आपको बनाने होंगे। 21 पर 3, 4 गेंदों का खेल समाप्त हुआ। पॉइंट के ऊपर खिलाड़ी, लेकिन नहीं, यहां पर चकमा दिया और इसी के साथ यहां पर 2 रन मिलेंगे। कल मजा आया था, यहां पर 3 रन बनाए थे, 1 रन शॉट था, उसके बाद क्या माहौल बना था। यस 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 यस, जगह अगर बॉल गेंद को अगर फील्ड करती है तो ये भी डॉट होती है और मजा आता था। चलो, हमारे दोनों कमेंटर जलपान के लिए गए, हम कंटिन्यू करना चाहेंगे कमेंट्री को। चलो, मैन ऑफ द मैच की घोषणा तुरंत करेंगे हम, बिना देरी किए हुए। सिद्धेश हो गए मैन ऑफ द मैच का